पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात 8 जणांना अटक। पार्टी आयोजक अक्षय कामठेलाही केली अटक, तर 2 पोलीस कर्मचाऱ्यांचंही निलंबन। पुण्यातील ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरणी खासदार मुरलीधर मोहोळांच्या सूचनेनंतर कारवाई, पोलीस निरीक्षकांचं निलंबन। शिवसेनेकडून विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू, विदर्भातील 15 जागांवर मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। उद्या कोल्हापूर बंदची हाक, हद्दवाढ करण्याच्या मागणीसाठी कृती समितीकडून बंदची हाक। छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवेंनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक, विकास कामांना गती देण्याचे दिले निर्देश। दराडेंनी बोगस मतदारांचं नाव नोंदवलं, विवेक कोल्हेंचा दराडेंवर गंभीर आरोप, तर या प्रकरणी पुरावे सादर करणार दराडेंचं आव्हान। खेडमध्ये आचारसंहितेचा भंग, आचारसंहिता असतानाही ठिकठिकाणी झळकतायत सत्ताधाऱ्यांचे होर्डिंग्स। पेरणीचा हंगाम सुरू होताच जनावरांच्या आठवडी बाजारात खरेदी विक्रीची उलाढाल वाढली, शेतकऱ्यांची आठवडी बाजारात गर्दी। अकोल्यात 40 फूट खोल विहिरीमध्ये पडला वळू, 5 तासांच्या प्रयत्नानंतर वळूला बाहेर काढण्यात यश। मालेगावात परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा आढळला कुजलेला मृतदेह, आत्महत्या की घातपात याचा पोलिसांकडून शोध सुरू। कोल्हापुरातील हुपरीमध्ये तरुणानं बेधुंद अवस्थेत 3 मोटरसायकलींना दिली धडक, संतप्त जमावानं तरुणाला दिला चोप। कशेडी पोलादपूर मार्गावर क्रेन वाहतूक करणारा कंटेनर उलटला, महामार्गावरची वाहतूक ठप्प। वेरूळ लेणीत महाभारताच्या शिल्पासमोर बंदी असतानाही पूजा, लेण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। सिंधुदुर्गात सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे समुद्रही खवळला, ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। कोल्हापुरात 4 जणांकडून महिलेवर अत्याचार, पोलिसांकडून 3घांना अटक। बुलढाण्यात मुक्कामी असलेल्या बसमधील 400 लिटर डिझेल लंपास, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। पुण्याच्या कादंबरी राऊतनं पटकावला स्ट्रॉंग वुमन किताब, राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत एका सुवर्णासह 4 पदकांची कमाई। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात नाशिकचे पोलीस आयुक्त सहभागी, गळ्यात टाळ आणि मस्तकावरती वारकरी टिळा लावून वारीमध्ये दंग।